नमस्कार मित्रांनो, मी भरत मातले. आज आपण चाललो आहोत जुन्नर जीवदन फोर्ट. जुन्नर घाटमार्ग मार्गे असणारे ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयीस्कर वाट असली तरी एक दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात. त्यामुळे सोबत एखादा दोर जरूर ठेवावा. गडावर चढण्यासाठी लागणारा वेळ जुन्नर घाट मार्गे अंदाजे 2 तास एवढा लागतो. याच गडावर जाण्यासाठी दुसरा रस्ता म्हणजे कल्याण अहमदनगर मार्गे नाणेघाट चढून गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजूला जाणारी वाट व वानरलिंगी नजरेसमोर ठेवून चालत राहावे. वाटेत 2 ओढे लागतात व त्यानंतर उभी कातळ भिंत. या भिंतीला चिटकून उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. इसवी सन 1818च्या युद्धात इंग्रजांनी ही वाट चिरून काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली. वानरलिंगीची ही वाट नावाप्रमाणे वानरयुक्त करूनच पार करावी लागते. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे. पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला कोठी म्हणतात. दक्षिण दिशेस जिवाई देवीचे पडझड असलेले मंदिर आहे. घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटपासून जीवदन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवदनच्या पायथ्याचे नाव म्हणजे घाटघर. बांबूंची बने हे या गावाचे वैशिष्ट्य आहे. गडाच्या अंतर्भागात एकात एक अशी 5 धान्य कोठारे आहेत. कोठाराला मधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. 1818च्या शेवटच्या मराठी-इंग्रज युद्धात या कोठारांना आग लागली होती. त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पाहायला मिळते. पुणे जिल्हा जुन्नर घाटघर या समोर उभा असलेला हा किल्ला. या किल्ल्याची उंची 3754 मीटर एवढी आहे. या किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्गामध्ये मोडतो आणि याची चढाई श्रेणी मध्यम. आयताकार असणाऱ्या या गडाच्या टोकाला सुमारे 350 फूट उंचीचा वानरलिंगी उर्फ खडा पारशी नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. समोरच नानांचा अंगठा, हरिश्चंद्र हडसर, चावड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या गडावरून रॅपलिंग करताना जो आनंद आहे, अविस्मरणीय क्षण आहे, तो पाहण्यासारखा आहे. रॅपलिंग करतेवेळी नानाच्या अंगठ्याचे दृश्य दिसणारे क्षण अप्रतिम आहे. शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवदन होय. 17 जून 1663 रोजी निजामशाही बुडाली. शहाजी राजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवदनच्या कैदेतून सोडवून संगमनेर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले. जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर कसे जाल? पुण्याहून जुन्नरला एसटीने जाऊन जुन्नरहून पुढे एसटी किंवा जीपने जाता येते. पायथ्याला जेवणाची व राहण्याची सोय होते.
पुण्यापासून या किल्ल्याचं अंतर 125 किलोमीटर एवढं आहे. मुंबईमधून जीवदन किल्ल्यावर जाण्यासाठी कल्याण हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि पुढे घाटघर गाठावे लागते, जिथे तुम्हाला बस किंवा टॅक्सीने जावे लागते. अनेक ट्रेक कंपन्या पिकअप ड्रॉप सुविधा पुरवतात, जो सोयीस्कर पर्याय आहे. अशा प्रकारे जीवदन ट्रेक इथेच पूर्ण होतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.